Hello friends, is am I audible? Yes, Yes, sir. sir. Okay, 42 participants are there, and in last lecture we have started new point, that is the point. But before that, one point we have to cover, which is related to uh, plane. Okay, so there are three types of the planes. We call it as reference planes. ओके, जसं मी लिहिन इथं त्याच्याप्रमाणे तुम्ही पण लिहित चला. ओके, रेफरन्स प्लेन्स. जर आपण याच्या अगोदर बघितलं की दोन प्लेन आपण बघितल्या. आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळं पाहतोय. या ठिकाणी आपण दोन प्लेन बघितल्या. त्या म्हणजे एक होती ही अशी व्हर्टिकल प्लेन, लाईन्स थोड्याशा तिरक्या यायला लागल्यात, आणि दुसरी होती horizontal plane. Okay, so this is HP and text घेतो HP, and this one is VP. Okay, HP and the VP, these are the two planes. Okay, and one more plane is there. Actually there are one again two planes are there. Okay, ह्या प्लेन तर आपल्याला माहित आहेत, व्हर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन. आता दुसरे अजून कुठले प्लेन आहेत तर यालाच लागून असतात. म्हणजे ही जी व्हर्टिकल प्लेन आहे याच्यावरती आपण फ्रंट व्ह्यू काढू शकतो. याच्यावरती आपण फ्रंट व्ह्यू काढू शकतो आणि याच्यावरती आपण टॉप व्ह्यू ड्रॉ करतो. व्हर्टिकल प्लेनवरती फ्रंट व्ह्यू ड्रॉ करतो आपण, आणि हॉरिझॉन्टल प्लेन जे आहे त्याच्यावरती टॉप व्ह्यू ड्रॉ करतो. मग जर साइड व्ह्यू काढायचा असेल, ओके, मग जर साइड व्ह्यू काढायचा असेल तर कुठं काढायचा तो, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी परत दोन प्लेन आहेत. म्हणजे साइड व्ह्यू दोन साइडने काढला जाऊ शकतो. एक म्हणजे लेफ्ट हँड साइडने काढला जाऊ शकतो किंवा राईट हँड साइडने काढला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी अजून दोन प्लेन असतात. तर ती प्लेन जी आहे ती मी थोडासा कलर चेंज करून काढतो. तर ती या ठिकाणी आहे. अशी कलर चेंज झालाच नाही, तर ती या ठिकाणी अशी प्लेन आहे. ओके, आणि अजून एक प्लेन आहे याच्यासारखीच आहे. ती या ठिकाणी आहे. ओके, तर ह्या दोन्हीच्या प्लेन आहेत. या दोन्हीच्या दोन्ही प्लेन या प्रोफाईल प्लेन. कोणत्या प्लेन आहेत ह्या? हॅलो, प्रोफाईल. ह्या दोन्हीच्या प्लेन आहेत, या प्रोफाईल प्लेन आहेत. तर या दोन्ही प्लेन पैकी एका वेळेला आपण एकच प्लेन वापरतो. एका वेळी आपण काय वापरतो? एकच प्लेन वापरतो. आणि याच्यावरती जो व्ह्यू आपण ड्रॉ करत असतो तो व्ह्यू असतो साइड व्ह्यू. त्याच्यावरती व्ह्यू कोणता ड्रॉ करतो? साइड व्ह्यू. मग हे ज्या वेळेला ओपन होतात, म्हणजे व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन ज्या वेळेला आपण ओपन करतो त्यावेळेला ते असे दिसतात. दिस इज व्हर्टिकल प्लेन. सपोज आपल्या ड्रॉइंग शीट वरती आपण असे ड्रॉ करत असतो. ओके, this one is the x y. This is x and here it is y. Okay, so this is vertical plane
त्याच्यानंतर ही हॉरिझॉन्टल प्लेन, आणि ही जी या बाजूची आहे या बाजूला ही अशी ओपन केली. कुठं ओपन केली? तर ही 90 डिग्रीने राईट साईडला फिरवली, म्हणजे या ठिकाणी याला अशी 90 डिग्री इकडं रोटेट केली. ही जर प्लेन हवी असेल तर या बाजूला ही 90 डिग्रीने आपण काय केली? रोटेट केली, म्हणजे ही या बाजूला आली. ओके. मग याच्यावरती ही जी प्लेन आहे ही आहे प्रोफाईल प्लेन. ही कोणती प्लेन आहे? प्रोफाईल प्लेन. आणि याच्यावरती आता हे जे 3 व्ह्यू आहेत याच्यावरती मग आपण 3 प्लेन आहेत ऍक्च्युली. कोणत्या कोणत्या प्लेन आहेत? 3 प्लेन कोणत्या कोणत्या आहेत मी तर लिहितो बघा. पहिली आहे व्हर्टिकल प्लेन, त्याच्यानंतर दुसरी आहे हॉरिझॉन्टल प्लेन, आणि तिसरी जी आहे ती आहे प्रोफाईल प्लेन. ओके. ह्या प्लेन व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यानुसार परत लाईन्स असणार आहेत. ओके. तुम्ही जर सिलेबस मध्ये बघितलं तर फ्रंटल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि प्रोफाईल लाईन अशा लाईन्स आहेत. मग त्यावेळेला आपल्याला या प्लेनची गरज पडणार आहे. आणि या प्रत्येकावरती एक व्ह्यू येतो. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये व्हर्टिकल प्लेन वरती नेहमी फ्रंट व्ह्यू येतो. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल प्लेन वरती टॉप व्ह्यू येतो, आणि प्रोफाईल प्लेन जे असते त्याच्यावरती कोणता व्ह्यू ड्रॉ करतो आपण? तर त्याच्यावरती आपण साइड व्ह्यू ड्रॉ करतो. समजलं? जर हा साइड व्ह्यू जो आहे तो लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे. हा कोणता आहे? LHSV. LH एकाधिक झाले थोडेसे. ओके. तर हा LHSV आहे, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. आणि जो या बाजूला आहे म्हणजे ही जी प्लेन काढलेली आहे मी इथं, ही प्लेन, ही काढलेली जी प्लेन आहे या बाजूची प्रोफाईल प्लेन, ही ज्या वेळेला 90 डिग्रीने इकडे रोटेट केली जाईल त्यावेळेला या बाजूला एक प्लेन क्रिएट होईल अशी. ओके. पण ते मी काढत नाही, कारण या दोन्ही पैकी एका वेळेला एकच प्लेन काढतो आपण. ओके. पण आता सध्या तुमच्या माहितीसाठी इथे ड्रॉ करतो. ही एक प्लेन आहे इथं. ठीक आहे. ही कोणती प्लेन आहे? कोणती प्लेन आहे ही? RHSV. ही प्लेन प्रोफाईल प्लेन आहे. प्लेन प्रोफाईल प्लेन आहे. आपण त्याच्यावर जो व्ह्यू काढला जातो, दोन इथं महत्वाची गोष्टी आहेत बघा. एक म्हणजे प्लेन म्हणजे कागद आपला. ओके. व्हर्टिकल कागद, हॉरिझॉन्टल कागद, हा व्हर्टिकल कागद, हा हॉरिझॉन्टल कागद, त्याच्यानंतर हा साइडचा असणारा. साइडचा जो असणार आहे त्याला प्रोफाईल प्लेन म्हणतो. मग जो व्हर्टिकल कागद आहे, व्हर्टिकल जी प्लेन आहे, कागदाला आपण प्लेन म्हणू. आता व्हर्टिकल प्लेन जी आहे त्याच्यावरती आपण फ्रंट व्ह्यू काढतो. जो हॉरिझॉन्टल प्लेन आहे त्याच्यावरती टॉप व्ह्यू काढतो. जी उजव्या बाजूला अशी फोल्ड होते त्याच्यावरती लेफ्ट हँड साइड व्ह्यू काढतो आपण. ओके. आणि जी डाव्या बाजूला फोल्ड होणारी जी प्लेन आहे त्याच्यावरती आपण राईट हँड साइड व्ह्यू ड्रॉ करत असतो. समजलं? तर अशा या प्लेन आहेत फक्त फर्स्ट अँगल मध्ये. ओके. थर्ड अँगल मध्ये बघ परत वेगळं आहे. त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू एक्स वायच्या खाली येतात. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? यस सर. ठीक आहे. हे एवढं लिहून घ्या सगळ्यांनी, काढा हे, कारण या प्लेन महत्वाचे आहेत. त्याच्यानुसार आपण पुढे डायग्राम काढणार आहोत.
झाल्यानंतर सांगा बरं काय. Otherwise put message into the chat box. You should understood. Is you understood that? जर कोणाला शंका असेल तर विचारा, मी सांगतो एकदा पाहिजे तर. हे खूप सिंपल आहे पण तेवढंच इम्पॉर्टंट पण आहे. हे लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं मुलांचं. तर ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणत्या प्लेन वरती कोणता व्ह्यू ड्रॉ करायचा आहे आपल्याला. आपण डायग्राम काढताना प्रत्येक वेळी हे प्लेन काढणार नाही. सिंपली आपण फक्त एक लाईन काढणार आहे एक्स वाय ची, त्याच्यावरती एक व्ह्यू काढणार, त्याच्या खाली एक व्ह्यू काढणार. परंतु त्या प्लेन कशा आहेत, इथं ज्या प्लेन आहेत त्या कशा ओपन झाल्या या बाजूला हे दाखवण्यासाठी इथं मी ड्रॉ केलं आहे. मी व्हिडिओ ऑन केला नाही कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी व्हिडिओ ऑन केलेला नाही माझा, आणि त्याची काही एवढी गरज पण नाही. Today 58 participants are there, so it means a lot of students are absent today. Hmm. तुमचे कोण मित्र असतील तर सांगा त्यांना जॉईन व्हा म्हणावा. उगाच ट्रबल मध्ये येऊ नका विनाकारण. झालं सर. झालं ना? येस सर. बाकीच्यांचं झालं सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So vertical plane, horizontal plane and the profile plane. These three are the reference planes. There are two profile plane, okay, on which we can draw side view. Okay, on one profile plane we can draw left hand side view, and on the other profile plane we can draw right hand side view. Only one profile plane we can use at a time. एका वेळेला आपण एकच प्रोफाइल प्लेन यूज करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज द पॉइंट. आपण काल थोडी सुरुवात केली होती त्या पॉइंटची. तर पॉइंटचे प्रत्येक क्वाड्रंट मध्ये ठेवल्यानंतर त्याची काय पोझिशन असते, त्याच्या वेगवेगळ्या पोझिशन असतात. परंतु फक्त आपण आता जे बघणार आहे ते फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, म्हणजे फर्स्ट
क्वाड्रंट मध्ये असल्यानंतर त्याची काय पोझिशन असते तेच आपण फक्त बघणार आहे. सो पॉइंट, व्हॉट इज मीन बाय पॉइंट दॅट आय हॅव येस्टरडे एक्सप्लेन. पॉइंट म्हणजे काय? Geometric element which has position but not dimension. Yes, correct. Point is nothing but it is the geometrical element which has position but has no dimension. Okay, this is called as the point. पॉइंटच्या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. पॉइंटच्या काय आहेत? वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. त्या बघू आपण आता कशा आहेत. पहिली जी पोझिशन मी तुम्हाला सांगितली, जी काल पण एक्सप्लेन केली होती, ती म्हणजे अशा प्रकारे बघा. This is the vertical plane and this one is the horizontal plane. ओके, पहिली जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, सपोज पॉइंट ए घेऊया आपण. पॉइंट ए इज above the HP and in front of VP. Point A is above the HP and in front of the VP. ही त्या पॉइंटची पोझिशन दिलेली आहे, तो कुठं आहे. ओके, आता पॉइंट ए इज अबोव HP असं लिहिलेलं आहे इथं. फक्त ज्यावेळेला आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेला त्या ठिकाणी पॉइंट ए इज 20 मिलीमीटर अबोव दी HP, 25 मिलीमीटर अबोव दी HP असं डायमेन्शन मध्ये दिलं आहे. आता हे फक्त आपण थेरॉटिकल बघतोय त्याच्यामुळे आपल्याला इथं ते येत नाही. सो इफ सपोज दिस इज पॉइंट ए. ओके, दिस पॉइंट इज ए. त्याला आपण इथं ड्रॉ करू. हा पॉइंट ए आहे. त्याची ज्या वेळेला आपण प्रोजेक्शन घेतो त्यावेळेला तिथे आपल्याला हा व्ह्यू मिळतो. त्याचा हा काय मिळतो? व्ह्यू मिळतो. तसंच त्याच्यापासून जर आपण टॉप व्ह्यूने बघितलं ऑब्झर्वरने तर इथं आपल्याला दुसरा व्ह्यू मिळतो. कोणता व्ह्यू मिळतो? इथं दुसरा व्ह्यू मिळतो. ओके, हा आहे टॉप व्ह्यू. याला नाव आपण काल काय दिलेले आहेत? हा जो पॉइंट आहे याला नाव दिलेलं आहे आपण ए आणि एफ. ओके, ए एफ. मी हे ऍक्च्युली सफिक्स मध्ये लिहायचं आहे मला. इथं सफिक्स मध्ये टाइप करण्यासाठी ठीक आहे, बघू मी सापडते का बघू. सफिक्स मध्ये टाइप करता येते का बघू लिहिण्यापेक्षा. आणि दुसरा जो पॉइंट आहे तो आहे ए एच. ओके, दोन्ही कॅपिटल आहेत ए एच. फक्त एच जे आहे ते त्या ए ला सफिक्स आहे. ठीक आहे, ए एफ आणि ए एच असे त्याचे दोन व्ह्यू आहेत. म्हणजे इकडे आपण एक्स वाय वरती म्हणजे रेग्युलर मध्ये कसं ड्रॉ करायचं आपल्या प्लेन वरती पेपर वरती, तर त्याच्यासाठी पहा दिस इज एक्स वाय लाईन. दिस लाईन इज एक्स वाय. पॉइंट ए इज अबोव द एचपी. आता इथं पॉइंट ए येणार नाही, डायरेक्ट आपण त्याचे व्ह्यू काढणार आहे दोन. हा एक पॉइंट आणि त्याच्यामधून त्याच्या खाली इथं टॉप व्ह्यू मध्ये त्याचं प्रोजेक्शन. आता हे एका स्ट्रेट लाईन वरती येत, तुम्ही स्केलचा वापर करायचा इथं. ठीक आहे, स्केलचा वापर करायचा आहे. आणि इथं हा जो पॉइंट येईल हा असेल, हा कोणता पॉइंट असेल? ए एफ अँड दिस वन इज ए एच. समजलं? ही पहिली पोझिशन झाली पॉइंटची. आता दुसरी पोझिशन मी काढतो इथं. कलर चेंज करतो थोडासा, राहू द्या प्लेनचा कलर तोच राहू द्या.
ओके, इफ सपोज दिस इज पॉइंट बी, त्याची पोझिशन कशी आहे? तर पॉइंट बी, सेकंड पॉइंट बी इज ऑन HP and in front of VP. Okay, point B is on HP and in front of VP. म्हणजे हा पॉइंट कुठं असायला पाहिजे मग? Below the VP, ना? बिलो दी, VP. नो नो, नॉट बिलो, इन फ्रंट ऑफ VP. बघा मी आता पॉइंट तुम्हाला दाखवतो कुठं आहे तो, मग तुमच्या लक्षात येईल. हा बघा, या ठिकाणी पॉइंट आहे. हा HP वरती तो रेस्ट आहे, जी प्लेन आहे त्याच्यावरती तो रेस्ट आहे. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे पॉइंट बी. माऊसने लिहिता येते का बघतो मी. हा पॉइंट आहे बी. ओके, हा खराखुरा पॉइंट आहे. आता याचे दोन व्ह्यू काढायचे आपल्याला. ज्या वेळेला ऑब्झर्वर या बाजूने पाहतो त्यावेळेला तो HP वरती असल्यामुळे याचा जो व्ह्यू मिळणार आहे तो त्या XY वरतीच येतो. बरोबर आहे का? बघा, इमॅजिन होते का हे? ठीक आहे. मग हा पॉइंट कोणता असणार आहे आता इथं? BF, करेक्ट. BF. हा आहे B F. हा आहे BF. आणि ज्या वेळेला वरून पाहतो ऑब्झर्वर त्यावेळेला बी पॉइंट जो आहे तो त्या HP वरतीच आहे, म्हणून जिथं आहे तिथंच आपल्याला त्याचा टॉप व्ह्यू पण मिळणार. म्हणून हा जो पॉइंट आहे हाच पॉइंट आहे आता BH. समज? ही सेकंड पोझिशन झाली पॉइंट. हे जर आपण XY मध्ये आपल्या प्लेन वरती ज्या वेळेला काढतो नोटबुक वरती त्यावेळेला आता असं येईल. हे थोडेसे गेलेलं आहे. If suppose this is X Y लाईन, याच्यावरती आता BF जो आहे तो या लाईन वरतीच येईल. बरोबर ना? आणि हा पॉइंट असणार आहे BF. याचं नोटेशन कधीच खाली द्यायचं नाही कारण ते व्हर्टिकल प्लेन मधलं आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे, याचं नोटेशन नेहमी XY च्या वरती द्यायचं. आणि याचा जो टॉप व्ह्यू आहे तो याच्यापासून ठराविक अंतरावरती, म्हणजे जो काय पोझिशन आहे त्याच्यानुसार या ठिकाणी येईल. ह्या पॉइंटचं नाव काय असेल आता? BH. करेक्ट, BH. ओके. सिमिलरली मी आता अजून एक पॉइंट इथे ड्रॉ करतो. ओके, इथंच ड्रॉ करतो. आता याची पोझिशन तुम्ही मला सांगायची आहे. तुम्हाला समज हा तिसरा टाइप आहे बरं का. हा तिसरा टाइप असणार आहे आणि याची पोझिशन मला तुम्ही सांगा. इफ सपोज दिस इज XY and here is we have one point and another point is here. These 2 points are on the same projection line. So this point is C. If we consider this as C point, then this is CF and this is CH. आता याची पोझिशन कशी असेल कोण सांगेल मला? On VP and in front of HP. On the VP and In Above front the of HP. HP. Above the HP. yes, हे महत्वाचं आहे बघा. इट इज ऑन द VP. ओके, पॉइंट C इथं लिहिताना मला लिहायचं पॉइंट, बऱ्याच जणांना समजले आता हे. ऍक्च्युली सोपं आहे. पॉइंट C is above the HP and आता पुढं
On the VP. On the On the On VP. the Correct. VP. Correct. On the Very VP. good. On the VP. VP. ही झाली तिसरी कंडिशन. ओके, आता इकडची डायग्राम ही तुम्ही काढायची. ठीक आहे. आणि चौथी कंडिशन पण मी इथं लिहितो. इथं स्पेस नाही ऍक्च्युली. चौथी कंडिशन काय असेल हो? इथं जर ड्रॉ केलं तर दिसतंय का तुम्हाला? इथं जर ड्रॉ केलं तर साईडला Yes, sir. yes sir. हे बघा इथं दिसतंय ना? ओके, सो फोर्थ कंडिशन इज लाईक दॅट. दिस इज एक्स अँड दिस इज वाय. ही कंडिशन लय महत्वाची आहे. ही ज्यांना समजली त्यांना हे पॉईंट तरी समजतं. बाकीच्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला जायचं नाही, बाकी सगळ्या तिन्ही क्वाड्रंट मध्ये. ओके, आपल्याला एवढा क्वाड्रंट एक समजला तरी बाज झालं. हा पॉइंट इथं आहे एक, ह्याचं नाव आहे बी एफ. बी नाही, याला डी म्हणून आपण पाहिजे आता. याला डी एफ. आणि जो दुसरा पॉइंट आहे त्याला नाव देऊ डी एच. त्याचे दोन्ही जे व्ह्यू आहेत हे एकाच जागेवरती आलेले आहेत. आता याला तुम्ही काय म्हणाल? On the VP and HP. On the ऑन द VP and HP. करेक्ट. पॉइंट डी इज ऑन द HP अँड ऑन VP. म्हणजे हा पॉइंट कुठं असणार आहे माहित आहे का? जर क्वाड्रंट आपण ड्रॉ केले इथं, हे जर क्वाड्रंट आपण ड्रॉ केले तर हा पॉइंट या इथं आहे. डी पॉइंट च्या मध्येच असताना इथं डी पॉइंट जो आहे, जो कंपोनंट आहे, इलेमेंट आहे, ज्याला आपण डी म्हणतोय पॉइंटला, त्या तो पॉइंटच इथं आहे. त्याच्यामुळे ऑब्झर्व्हरने जर या बाजूने पाहिलं त्याला, म्हणजे फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी, तरी पण तो एक्स वाय वरतीच दिसणार आहे. आणि टॉप व्ह्यू काढण्यासाठी वरून जर पाहिलं तरी पण तो एक्स वाय वरतीच दिसणार. समजलं हे? Yes, sir. Yes sir. ओके. आता ह्या जो तिसरा आहे, तिसरी जी डायग्राम आहे, पॉइंट सी इज अबव द HP अँड ऑन द VP. त्याच्यासाठी तुमचं तुम्ही क्वाड्रंट काढायचं. आणि चौथा पॉइंट, चौथी पोझिशन इथे आहे. ह्या 4 पोझिशन आहेत त्याच्या. ह्या काय आहेत? 4 पोझिशन. चौथी पोझिशन काय आहे? पॉइंट डी इज ऑन HP अँड ऑन VP. ओके, पॉइंट डी इज ऑन HP अँड ऑन VP. ठीक आहे, समजलं हे? कोणाला शंका आहे याच्यामध्ये? नसेल तर हे काढून घ्या. पहिल्यांदा हे काढायचं, ही डायग्राम काढायची पहिल्यांदा. त्याच्यानंतर ते पॉइंट ए इज अबोव HP अँड त्याच्या समोर हे काढायचं आपण नोटबुक मध्ये कसं लिहिणार आहे. त्याच्यानंतर दुसरं, त्याच्या पुढे हे, त्याच्यानंतर तिसरं, त्याच्या पुढे हे लिहायचं आणि त्याच्या पुढे हे काढायचं. ठीक आहे. आणि हे चौथी केस. त्या चौथ्या केस मध्ये बऱ्याच वेळा ज्यावेळेला प्रॉब्लेम घेतो आपण लाईन मध्ये, त्यावेळेला बऱ्याच वेळेला मुलं कन्फ्यूज होतात. ठीक आहे, हे ड्रॉ करून घ्या. ऑफलाईन एक्झाम मध्ये आपण जे हे शिकतोय सध्या, यातलं काही सुद्धा विचारलं जात नाही. हे फक्त बेसिक आहे. त्याच्यामुळे मी सांगतो, या सब्जेक्टला हुशार विद्यार्थी आहे तुम्ही अगोदर, किंवा तुम्ही अगोदर तुमचं कसं बॅकग्राऊंड आहे याचा ह्या सब्जेक्टचा संबंध येत नाही. तुम्ही आता पहिल्या सुरुवातीपासून कसं व्यवस्थित शिकताय त्याच्यानुसार तुम्हाला या सब्जेक्टचा परफॉर्मन्सचा रिझल्ट मिळतो. तुमचं याच्यासाठी अगोदरचं 10वी 12वीला कुठं बेसिक झालंय वगैरे असं हे पॉइंट वगैरे तुम्हाला कुठंच नसतात याच्या अगोदर. त्याच्यामुळे याचं बेसिक पण इथंच आहे आणि हा सब्जेक्ट पण इथंच शिकायचा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. माझ्याच डिव्हिजन मध्ये मी ए डिव्हिजनला शिकवत होतो, त्यावेळेला एक मुलगी होती, ती काटावर पास होती फर्स्ट सेमिस्टरला, पहिल्या सेमिस्टरला. तिचे 2 सब्जेक्ट बॅक पण होते.
पण सेकंड सेमिस्टरला इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये तिला सगळ्यात जास्त मार्क होते. 70 पैकी तिला मला वाटतं 66 मार्क होते. 70 पैकी 66 मार्क पाडणं एवढं सोपं नाही ग्राफिक्स मध्ये. तुम्हाला जरी सगळं येत असलं तरी प्रेझेंटेशन मध्ये मार्क कट करण्याचे बरेचसे चान्सेस असतात. पण जेवढं प्रेझेंटेशन व्यवस्थित काढाल तेवढं तुमचे मार्क स्कोर वाढत जातो. म्हणून पहिल्या सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ड्रॉइंग काढता यावी चांगली असा माझा ह्याच्या माझा उद्देश असणार आहे शिकवताना. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला लाईन्स कशा असतात, कुठं वापरायच्या हे थोडंसं सांगतोय. आता ऑनलाईन असल्यामुळे मला चेक करता येत नाही, हा ऍक्च्युली आपला ड्रॉबॅक आहे या ऑनलाईनचा. नाहीतर प्रत्येक स्टुडंटची नोटबुक मी चेक करत असतो प्रत्येक वेळी. तुम्ही हे क्वाड्रंट व्यवस्थित काढताय का, कुठं चुकतंय का, हे 90 डिग्री येतं. क्वाड्रंट काढताना 2 क्वाड्रंट 90 डिग्री यायला पाहिजे. व्हीपी आणि एचपी एकमेकाला 90 डिग्री येत आहेत का, एक्स वाय लाईन तुम्ही व्यवस्थित काढताय का. झाल्यानंतर सांगा मला. हे ड्रॉइंग काढताना फ्री हँड काढू नका अजिबात. पट्टीचा वापर करा प्रत्येक वेळी. थोडा वेळ लागला तरी चालेल पण सवय चांगली लागते. आपण टेक्निकल शिक्षण घेतोय म्हणजे या फर्स्ट इयर पासूनच्या सगळ्या शिक्षणाचा तुम्हाला पुढं कुठंतरी वापर करावा लागणार आहे. व्यावसायिक शिक्षण म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला फायदा करून घेता आला पाहिजे. तुम्ही फक्त करायचं म्हणून करत असाल तर उपयोग नाही. तुम्ही याच्यासाठी फायनान्शियल पैसे मोजत असतात, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्ट समजावून घ्यायची आहे, जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. पीपीएस चं समजतंय ना आता. हॅलो. Yes, sir. ओके ठीक.
वी विल टेक अटेंडन्स इन बिटवीन. तुम्ही काढताय तोपर्यंत अटेंडन्स घेऊ, म्हणजे परत आपल्याला पुढच्या पॉइंटला जाता येईल. सो टुडे इज द 2nd of June. Please give attendance. Roll number 1, Yes, sir. 2, Yes, sir. 3, Yes, sir. 4, Present. 5. Okay, 6, Yes, sir. 7, Yes, sir. 8, Yes, sir. 9, Yes, sir. 10, Present, sir. 11, Yes, sir. 12. Okay, 13, 1, 3. Absent. 14, Yes, sir. 15, Yes, sir. 16, 16, Present, sir. Present, sir. 17, Present, sir. 18, Yes, sir. 19, Yes, sir. 20, 21. Yes, sir. 20 present. हाँ ठीक है. 22, Yes, sir. 23, Present, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 1, 27. Absent. 28, Yes, sir. 29, 29 absent. 30, Present. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, Yes, sir. 35, Yes, sir. 36, Yes, sir. 37, Present, sir. 38, Yes, sir. 39, 30, 40. Okay, okay. Yes, sir. 41, Yes, sir. 42, Present, sir. 43, 43 permanently absent. 44, Sir. 45, Yes. 45 आहे. 8 minutes. 46, Yes, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, 49 absent. 50, 50 absent. 51, Yes, sir. 52, Yes, sir. 53, Yes, sir. 54, 54, 55, Present. 56, आपण कोणाला Sir. 56, Present, sir. 57, Present. 58, Yes, sir. 59, Yes, sir. 50, 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, Yes, sir. 63, Yes, sir. 64, Yes, sir. 65, 65, 66. Present, sir. Present, sir. Okay, 65 is present. 66 present. 67, 66. 67 absent. 68, 68,
69, Yes, sir. 70, 70, absent, 71. Present, sir. Okay. So roll number, absent roll number बघा, roll number 27, 43 permanently absent. आता ब्लॉक करून टाकतो 43 ला. 45, 49, 45 is present, sir. हाँ 45 is है का? present. ठीक है, ओके. 49, 50, 54, 67, 68 and 70. ओके. रोल नंबर 13 आणि 29 तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलंय. तुमचा मार्क चालू नव्हता, तुमची पण लावलेली आहे, काय अडचण नाही. ठीक आहे. जर तुमचा एखाद्या वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस बरं का, जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका की बाबा मी प्रेझेंट होतो म्हणून. 45 इज प्रेझेंट. ओके, ठीक आहे. झालं ड्रॉइंग सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. ओके, सो वी विल प्रोसीड फर्दर. हे इरेज करतो मी आता. सो नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रेट लाईन. ह्याच्यावरती ऍक्च्युली छोटे छोटे प्रॉब्लेम घेत होतो आपण, पण त्याची काय गरज आहे का घ्यायची? Point A is 20 mm above the HP and 30 mm in front of the VP. ठीक आहे, दोन प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यावरती. सिंपल थोडीशी आयडिया येईल तुम्हाला पण. प्रॉब्लेम कसे असतात तर प्रॉब्लेम ड्रॉ द फ्रंट व्यू अँड टॉप व्यू ऑफ पॉइंट A which is 20 millimeter above the HP and 25 millimeter in front of VP. Okay, if suppose this is the problem. Okay, हा जर प्रॉब्लेम दिलेला असेल तर हा कसा ड्रॉ करा? त्याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रंट वगैरे काढायची काही गरज नाही. डायरेक्टली आपण XY लाईन ड्रॉ करायची. ते दिस इज XY लाईन. ओके, ह्याच्यामध्ये पॉइंट A is 20 millimeter above the HP. 20 millimeter above the HP हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला VP मध्ये दिसतं. आलं का तुमच्या लक्षात? इथं बघा आता, म्हणजे क्वाड्रंट न काढता आपल्याला डायरेक्ट काढायचं बरं का. हे जे 20 डिस्टन्स आहे, हा जो पॉइंट आहे इथं, हा इथं लिहायचं पहिल्यांदा. हा आहे VP आणि हा XY खाली आहे HP. मगाशी आपल्याला पॉइंट सोपे वाटत होते, पण काही विद्यार्थ्यांचं ह्यात सुद्धा कन्फ्युजन होतं बरं का. आता हा आहे AF. आता इथं A पॉइंट दिसणारच नाही आपल्याला, आपण डायरेक्ट त्याचे व्ह्यू काढतोय. हा आहे AF which is above the HP. आता हे डिस्टन्स किती असणार आहे इथलं? कोण सांगतंय? XY लाईन पर्यंतचं डिस्टन्स. हे डिस्टन्स किती असेल? 20 millimeter. किती असेल? किती असेल? 20 mm. 20. Yes, it is 20 millimeter. In front of VP 25 दिले, तर बरेचसे विद्यार्थी हे डिस्टन्स 25 घेतात. तर फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला जे डिस्टन्स दिसतं ते अबो HP जे डिस्टन्स आहे ते फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतं. त्याच्यामुळे तो XY जो पॉइंट आहे तो 20 मिलीमीटर वरती आला पाहिजे. किती? 20 मिलीमीटर. आणि बरोबर याच्या खाली
हे स्ट्रेट लाईन वरती आलं पाहिजे, माझ्याकडे स्केल नसल्यामुळे असं ते. इथं जो पॉइंट येणार आहे हा पॉइंट आहे ए एच. हे डिस्टन्स किती असणार आहे मग आता? इट इज 25. 25. हे सगळ्यांना समजलं का बघा? कन्फ्युजन होतं काय? अबोव दी एचपी म्हटलं की ते डिस्टन्स वर 25 लिहिलं जातं आणि खाली 20 घेतलं जातं बऱ्याचशा मुलांकडून. ओके, त्याच्यामुळे ते पूर्णपणे चुकीचं होतंय. जे अबोव दी एचपी दिलेले डिस्टन्स आहे ते आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतं आणि जे इन फ्रंट ऑफ व्हीपी दिलेलं आहे ते डिस्टन्स आपल्याला एचपी मध्ये दिसतं. ठीक आहे. आता याच्याप्रमाणेच ऍक्च्युली हे कसं गिवन मध्ये कसं काढलं जातं, ड्रॉ द पॉइंट बी. हे एक छोटासा पॉइंट आहे बरं का लाईन मध्ये घेण्याचा. म्हणजे गिवन मध्ये आपल्याला हे देतं पॉइंट ए इज 30 मिलीमीटर. हे कसं नोटेशन केलं जातं गिवन मध्ये लिहिताना एवढं सगळं लिहिण्यापेक्षा 30 मिलीमीटर अबोव दी एचपी. जे अबोव दी एचपी आहेत याला असा एरो अबोव काढला जातो. ठीक आहे, फक्त एरो काढला जातो. आणि 20 मिलीमीटर इन फ्रंट जे आहे त्याच्यासाठी हे असं लिहिलं जातं. हे म्हणजे इन फ्रंट एरो आणि हा जो आहे तो अबोव दी एचपी एरो. म्हणजे इथं जे मी एवढं सगळं लिहिलेलं आहे हे जे काय मी लिहिले ते फक्त एवढ्या एका याच्यामधून आपल्याला समजतं. पॉइंट बी इज 30 मिलीमीटर अबोव दी एचपी अँड 20 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ दी व्हीपी. हे समजलं तुम्हाला कसं लिहायचं आहे इकडचं? Yes, sir. Yes, sir. ओके, आता तुम्ही काय करा, हे एवढं लिहा, त्याच्या खाली हे ड्रॉ करा आणि हा जो पॉइंट आहे हा सेकंड प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली, हा प्रॉब्लेम नंबर 2 आहे. याची डायग्राम काढा त्याच्या खाली. ठीक आहे. याच्या पुढे पण काही वेळेला कसं दिलं जातं, पॉइंट सी इज point C is 20 millimeter in front of VP आणि अबो HP दिला जात नाही. याचा अर्थ काय असतो तिथं? याचा अर्थ असा आहे की पॉइंट सी हा ऑन दी HP आहे. ओके, त्याच्यामुळे तिथे डिस्टन्स द्यायची गरज नाही. व्हीपी पासून हा 20 मिलीमीटर वरती आहे आणि एचपी वरतीच आहे. ओके, ठीक आहे. तिन्ही पण हे मला प्लॉट करून दाखवा फक्त. तुम्ही सगळे प्लॉट करा, त्याच्यानंतर मी प्लॉट करतो आणि तुम्ही चेक करा की तुम्ही काढलेले बरोबर आहे. कारण सगळ्यांचं बघणं मला शक्य नाही, तर तुम्ही काढा, हे काढल्यानंतर मला सांगा, मग मी इथं प्लॉट करतो. ओके, झाल्यानंतर मला सांगा लगेच आणि मी प्लॉट केल्यानंतर चेक करा मग तुमचं बरोबर आहे का चुकीचं आलंय ते. हा पहिला प्रॉब्लेम, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 प्रॉब्लेम आहेत तुमच्या समोर. त्याच्यामध्ये एक मी सोडवून दिलेला आहे, दाखवलेला आहे. त्याचे एरो वगैरे थोडेसे व्यवस्थित काढा बरं का, मी काढले नाहीत. दोन्ही बाजूला असे एरो पाहिजे तिथं. हे भरीव एरो काढायचे तुम्ही काढताना. ही जी लाईन आहे ही प्रोजेक्शन लाईन आहे मधली, एकदम थिन ड्रॉ करायची आहे. ही प्रोजेक्शन लाईन एफ आणि एच मधली लाईन ही एकदम थिन असणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त हे जे 2 पॉइंट आहेत हेच डार्क येणार, कारण हेच 2 व्ह्यू आहेत. हा एक पॉइंट आणि हा खाली असला हा एक पॉइंट, हे 2च फक्त डार्क असणार आहे त्याच्यामध्ये. बाकी सगळं तुमचं थिन लाईन येत आहे. इव्हन XY लाईन सुद्धा थिन लाईननेच काढायचे आहे. XY लाईन सुद्धा. जर एखादी गोष्ट समजत नसेल तर विचारत चला, काही अडचण नाही.
कशासाठी पाहिजे आपल्याला पॉईंट? तर ज्यावेळेला आपण लाईनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेला पॉईंट दिला जातो. पॉईंट ए इज 20 mm असा दिलेला आहे, बी असा दिलेला आहे, मग त्याच्यानुसार पुढं कम्प्लीट करा. मग तो पॉईंट ए जो दिलेला आहे तो आपल्याला प्लॉट करता आला पाहिजे पहिल्यांदा. जर पॉईंट ए ची पोझिशन आपल्याला प्लॉट नाही करता आली तर त्याच्या रिलेटेड बी पॉईंट जो किंवा दुसरा जो पॉईंट आपण प्लॉट करणार आहे आणि त्याच्यानुसार जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तो बरोबर येणार नाही. याच्यानुसार दुसरा प्रॉब्लेम पण बरोबर येईल सगळ्यांचा. पण तिसरा प्रॉब्लेम मला वाटते जवळजवळ 70% विद्यार्थ्यांचा बरोबर येईल, बाकीचे 10-20% तरी मुलं चुकतील तिसरा प्रॉब्लेम. आता तुम्ही चुकीचं काढणार आहे का बरोबर काढणार आहे तुम्हालाच माहित असणार आहे. हा एक तुमचा फायदा आहे. फायदा आहे का तोटा आहे काय माहित. ओके, दुसरा मी ड्रॉ करतो आता इथं. तुम्ही बघा तुमचा बरोबर आला का याच्यासारखा. सो दिस इज द एक्स अँड दिस वन इज द वाय. याच्यावरती बी पॉइंट जो आहे तो 30 मिलीमीटर अबोव दी एचपी, म्हणजे एचपी पासून वरती, म्हणजे तो इथं 30 मिलीमीटर डिस्टन्स मला इथं वरती दिसणार आहे. सो दिस पॉइंट इज बी एफ आणि त्याच्या बरोबर स्ट्रेट लाईन खाली आणि एक्स वाय पासून खाली 20 मिलीमीटर. ओके, हे प्रोजेक्शन लाईन ने मी आलेला आहे. हा जो पॉइंट आहे हा आहे बी एच. हे जे डिस्टन्स आहे हे आहे 30 मिलीमीटर. आणि हे जे आहे ते आहे 20 मिलीमीटर. असं आलंय सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. म्हणजे दुसरा येतोय बरोबर. आता तिसरा बघू. नाउ थर्ड प्रॉब्लेम. इन थर्ड प्रॉब्लेम दिस इज एक्स and this is y. In third problem this is one point here in front of VP, म्हणजे तो इथे आला, त्याचा डिस्टन्स इथे आला. हे किती दिलेला आहे? हा पॉइंट आहे, हा आहे CH. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे 20. This distance is 20. आणि दुसरा जो पॉइंट आहे तो बरोबर याच्या प्रोजेक्शन लाईन वरती आहे आणि तो कुठं असणार आहे आता? इथं एक्स वाय लाईन वरती. सो दिस इज CF. ओके,
हे किती जणांचं बरोबर आलं? सगळ्यांचं आलं का असं बरोबर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके, गुड गुड गुड. ठीक आहे, इथं आपण थांबूया. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी बरोबर करून घ्या. हे काही एवढं जास्त अवघड नाही, खूप सोपं आहे, पण हे बेसिक असल्यामुळं तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ह्यात तुम्हाला मला एक दाखवायचं होतं की प्रॉब्लेम मध्ये जर असं दिलेलं असेल, हे प्रॉब्लेम मध्ये अशी मांडणी असते ती तुम्हाला गिव्हन मध्ये लिहिताना तो पॉईंट असा लिहायचा आहे. गिव्हन मध्ये पॉईंट बी इज 30 मिलीमीटर अबोव द HP अँड 20 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ द VP. ठीक आहे, किंवा एखाद्याने दुसऱ्याने जर असं लिहिलेलं असेल गिव्हन मध्ये तर ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे. समजलं हे कसं मांडणी करायची याची? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. With this, we will stop here. In next lecture, we will see what is the straight line and different positions of the straight line. Whenever line is parallel to both reference plane, and when line is inclined to one reference plane, and third position is when line is inclined to both the VP and HP. That is the oblique line. And त्या oblique line जी आहे तिथून पुढे मग आपले एक्झाम मधले प्रॉब्लेम चालू होतात. ठीक आहे? Okay. Thank you all of you.